चला पेज नंबर 27 काढा. पेज नंबर 27 काढलो. पेज नंबर 27 वर बघा बरं. वरी काय म्हणते बरं, खालील परीक्षा सूचीचा अर्थ काय म्हणतो आपण, तेरीज पत्रक. आज जे आले त्यांनी फक्त लक्ष द्या, थोडंफार तर समजेलच तुम्हाला आज. ओके. परीक्षा सूची आणि समावण्यांच्या आधारे कुणाकुणाचं म्हणते बरं, नाव बघा. किती चांगले नाव आहेत बरं आज. शिल्पा आणि कटरीना आपले आवडते आहेत म्हणायचं. हां, या भागीदारांच्या पुस्तकात काय काय तयार करायचं आपल्याला, व्यापार खाते, नफातोटा खाते आणि ताळेबंद तयार करायचं आपल्याला. ओके. मग आता खाली किती कॉलम्स आहेत बरं आपले, टोटल 4 आहेत का, बरोबर आहे. म्हणजे आता सुरुवातीचं कॉलम ते कशाचं आहे बरं, ते नावे, आणि दुसरं जे आहे ते कशाचं आहे आपलं, जमाचे आहे. पण अगोदर आपल्याला क्वेश्चन समजण्याच्या अगोदर काय बघायचं आहे म्हणतो आपण, समायोजना बघायची. तर खाली समावना बघा बरं. नंबर 1 दिसतंय का, काय म्हणते, 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या मालाची मूल्य 58,000 आहे म्हणते. म्हणजेच याचा अर्थ काय म्हणतो आपण, संवरण स्कंद. आणि संवरण स्कंदाची कोण समावना असेल तर ते टिक करत नाव, ते डायरेक्ट सॉल्व करायचे. ओके. आता नंतर दुसरी समावना बघा बरं, अदत्त खर्च. अदत्त खर्चमध्ये पहिलं काय आहे बरं, वाचा बघा, अधिकार शुल्क. आपण काय म्हणतो, सिंपल. ही समावना कसं बघायला बरं, जी समावनीमध्ये पद आहे ते वरी 23 पत्रकात आहे का चेक करायचं आणि त्याला टिक करायचं म्हणतो. मग खाली अधिकार शुल्क म्हणते, तर इकडे नावे साईडला अधिकार शुल्क दिसते का बघा बरोबर, आहे का, चापचून बघा सापडतंय, आहे का, त्याला छोटं टिक करा. केलो अधिकार शुल्क. नेक्स्ट काय म्हणते बरं, त्याच्याच पुढे आणखीन काय म्हणते बरं, त्या वाक्यामध्येच मजुरी आहे का, मग मजुरी वरी आहे का चेक करा बरं, 23 पत्रात नावे बाजूस आहे का, टिक करा मग त्याला. केलो. नेक्स्ट आता बघा बरं, तिसरी समावना आहे ना आता. हा, कर्मचाऱ्यांना अग्रिम दिलेले वेतन. ओके. मग आता इथं वेतन म्हटले तर वरी आहे का चेक करा बरं, 23 पत्रकात आहे. काय करायला लक्षात येईल का, खाली जे समावनीत जी पद आहे ती वरी आहे का तेवढं चेक करायचं आणि त्याला टिक करायचं, एवढं तर करता येईल ना. हां, नंतर नेक्स्ट चौथी समावना काय म्हणते बरं, ऋणकोवर 1000 बुडीत कर्ज आपलेकीत करून 3% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधी निर्माण करा म्हणते. म्हणजे ऋणकोर 2 समावना आहेत आपल्याला. मग वरी ऋणको आहे का चेक करा बरं, नावे बाजूस आहे, तर त्याला किती टिक करायचे आहेत आपल्याला, 2. पहिलं बुडीत कर्ज आहे आणि दुसरं संशयित पण आहे, म्हणजे 2 वेळा आपल्याला दिले तर 2 टिक करा त्याला. टिक कसं करायचं लक्षात येईल का पाठीमागं. ओके. नंतर 5वी समावना काय म्हणते, जमीन व इमारतीवर, मग वरी आहे का बघा बरं, जमीन आणि इमारत करा टिक. आणि कशावर म्हणते अजून, कशावर, उपस्करावर. मोठ्यानं बोलत जा. मग वरी उपस्कर आहे का बघा बरं, चापचून करा मग टिक. टिक करता येते ना. ओके. चला तयार करा. आपल्याला काय काय तयार करायचं आहे, व्यापार खाते, नफातोटा खाते आणि ताळेबंद. पण गुपित समावना आहेत का अगोदर बघूत ना. 23 पत्रकामध्ये जर समजा कंसामध्ये जर एखादं पद दिलं तर ती आपली गुपित समावना असते म्हणतो. मग गुपित समावना कोणता आहे का, नाही, फक्त ती स्कंद दिले, पण ती कोणता असतं, स्कंद प्रारंभन स्कंद म्हणतो आपण. लक्षात तयार करा. व्यापार खाते, नेक्स्ट, आणि प्रत्येक खाते सेपरेट पानावर तयार करा बरं का. नेक्स्ट, ताळेबंद. ताळेबंदाची तारीख किती आहे बरं बघा बरं, आपलं 23 पत्रकाला तारीख किती आहे वरी हेडिंगला, 31 मार्च 2019. मग इथं टाका हॅपी बर्थडे. 31 मार्च 2019 रोजीचाचीचे तारीख सगळीकडे टाका. इकडे चाच्याला आठवायचं आणि इकडे वर्षा दिदीला आठवायचं, वर्षाकरिता. ओके. खात्यांमध्ये वर्षाला घ्यायचं कधी पण.
देयता राशी संपत्ती राशी. अक्षर ओळखू येते ना माझं? हा, तरी माझं अक्षर जरा देखणंच आहे. नावे जमा कंपल्सरी लिहा. विवरण राशी, विवरण राशी. तुम्ही पण घ्या समजून, तुम्हाला पण आहे. झालं? थांबा, अजून राहिली वडावडी. झालं उमा? काल कुठं होतो? अच्छा, नाव घे रे बघा. कोण कोण आहेत? होय, नाव घे. कोण कोण आहेत सांग. भागीदार कोण कोण आहेत? नाव घ्यायला लाजायचं नाही. आत्ता लाजलो तर लग्नात सुद्धा लाजलास मग. हां, आपण नाव घ्यायला हे काही करायचं नाही. कोण कोण आहेत? शिल्पा आणि कोण? कॅट नाही, कटरीना तर म्हणा. कॅट म्हणल्यावरती मांजरीन झालं. ओके, शिल्पा आणि कटरीना आहे, बरोबर आहे ना? हां, पण त्यांचं तिथं प्रमाण दिले का? कुठं तर उल्लेख केले का? नाही. जेव्हा प्रमाण दिलेलं नसतं भागीदारांचं तेव्हा आपल्याला नफा असेल किंवा तोटा असेल कोणत्या प्रमाणात वाटून द्यायचं म्हणतो आपण? समान प्रमाणात द्यायचं म्हणतो आपण, बरोबर आहे? चला आता ट्रान्सफर करायचं. मग आता ट्रान्सफर करण्याच्या अगोदर बघा, नावे जमा तर लिहिलात ना? ओके, प्रत्येक खात्याला नावे जमा लिहा. आता अगोदर समजून घेऊ, व्यापार खात्याला कशाची पदे येतात म्हणतो आपण? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष. लक्ष द्या आज आलेले विद्यार्थी. आणि नफा तोटा खात्याला कशाची येतात म्हणतो आपण? अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लक्षात आलं तर तुम्हाला क्वेश्चन पटपट सॉल्व्ह करता आलं लक्षात. आता प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतो तर आपण उत्पादन करतेवेळी केलेले खर्च असेल किंवा मिळालेले उत्पन्न असतील, आलं लक्षात, त्याला प्रत्यक्ष म्हणायचं. कधीचे शॉर्टकट एक शब्द ध्यानात ठेवा, कोणतं? उत्पादन करतेवेळी. शब्द ध्यानात राहील ना? उत्पादन करतेवेळीचे जर पद असतील तर ती कुठं दाखवायचं? व्यापार खात्याला. कुठं दाखवायचं? व्यापार खात्याला. आणि उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हटलं तर ती कुठं दाखवायचे? अप्रत्यक्ष म्हणून नफा तोटा खात्याला दाखवायचं. लक्षात राहील ना? करतेवेळीस व्यापारला आणि नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हणलं तर ती अप्रत्यक्ष समजून कुठं? नफा तोटा खात्याला. आले इथपर्यंत. आता ट्रान्सफर करायचे, पण अगोदर कोणती बाजू आपल्याला बघायचे? नावे बाजू. तर नावे बाजूची पदं कुठं? एक तर संबंधीच्या नावेला आणि दुसरीकडे कुठे येणार? संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. तर पहिलं पद काय आहे बोमला बरं? जमीन आणि इमारत. प्रॉपर्टी सगळ्यांनाच आहे का नाही? सगळ्याचं नजर असते बा, न का काय शिकलेलं असणार. मग जमीन आणि इमारत आपल्यासाठी काय आहे? संपत्ती. जमीन आणि इमारत, ई उड्या मारत. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 37,800. पण याच्यावर समान आहे का नाही? जर टिक केला असाल तर त्याची अमाऊंट कुठं लिहायची? इनरला. आणि जर टिक नसेल तर त्याची अमाऊंट ही आउटरला लिहायचं कॉलममध्ये, आलं लक्षात. आणि जर समज एक टिक असेल तर त्याला किती ओळी सोडायचं? 2 ओळी सोडायचं. ओके, तर सांगा किती रुपये अमाऊंट आहे बरं? 37,800. त्याला 2 ओळी सोडा. पवार कळकाली ना? हां, बाहेर जाऊन माझ्या नावून बोटत तर मोडत नव्हती. हां, नेक्स्ट बोमला. उपस्कर याचा अर्थ काय म्हणतो आपण? फर्निचर. काय म्हणतो? फर्निचर. आणि फर्निचर ही आपली काय असते बरं? संपत्ती असते. दाखवा मग संपत्तीला. उपस्कर. टिक केले का? मग इनरला लिहू का आउटरला? इनरला. पण किती रुपये लिहू? 17,250 लिहा.
नेक्स्ट काय, विविध ऋणको. ऋणको म्हणजे कोण, ग्राहक. ऋणको म्हणजे कोण असतो, ग्राहक. आणि ग्राहकाकडून आपल्याला पैसे येणं असतं, आपण त्याला देणं असतो का, नाही, ग्राहकाकडून येणं आहे. मग येणं भविष्यातील आपली काय असते, संपत्ती. दाखव मग इकडं, विविध ऋणको किती, 40,000. ओके. पण याला किती ओळी सोडायचे आता ऋणकोला, 4. का बरं 4 ओळी सोडायचे, तर हे का सोडायला होते, नवीन आलेले ध्यानात ठेवा. टिक किती केलं तो त्याच्यानुसार ध्यानात ठेवायचं. 1 टिक असेल तर 2 ओळी सोडा, आणि 2 टिक असतील तर त्याला 4, म्हणजे 2-2 न वाढवत चालायचं. किती टिक मार्क आहेत त्याच्यानुसार. नेक्स्ट, स्कंद. क्वेश्चन मध्ये बघत चला कुठलं कुठं लिहायला आपण. आता काय म्हणते बरं स्कंद, पण कंसात काय म्हणते बरं, 1/4/2018. याचा अर्थ काय आहे बरं, ती 1/4 म्हणजे आपलं सुरुवातीचं आहे ना. आणि प्रारंभन स्कंद हे कंपल्सरी कुठे येते म्हणतो, कंपल्सरी व्यापारच्या नावेला. प्रारंभन स्कंद आपली पारू किती, 65,000, 65,000. ओके. नेक्स्ट, बुडीत कर्ज झालं. ओके बा, आपल्याला अशी काही 5 पद आहेत बरं का महत्वाचे. कोणकोणते आहेत तर बा, पहिलं भाडे, कसर, व्याज, कमिशन आणि बुडीत कर्ज. ह्याच्यामध्ये सारखं विद्यार्थी जम्बलिंगमध्ये पडतात. हेच कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घेतो. ओके. मला सांगा, महाभारत बघितलं ना, कसलं असतं की म्हणा, आहे की नाही. महाभारतामध्ये आपले किती पांडव आहेत बरं, 5 पांडव आहेत, बरोबर आहे ना. 5 पांडव कोणकोणते आहेत बरं आपले, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, बरोबर आहे ना. हे महाभारतामधले किती पांडव होते, 5 पांडव होते. सेम त्याच पद्धतीनं आपल्या ह्या अंतिम खात्यामध्ये किती पांडव आहेत म्हणायचं आपण, पण आपल्याला 5 पांडव आहेत. ही 5 पांडव म्हणतोय बरं का बरं तर ही अलग काढलोय, का बरं तर ह्याचं कारण काय तर बघा, भाडे 2 प्रकार होतात, 2 अर्थ होतात बा. मी भाडं एखाद्याला दिलो, किंवा तुम्ही स्वतःचं इमॅजिन करा, भाडं जर तुम्ही एखाद्याला दिल्यानंतर तुमचं खर्च असते का उत्पन्न, बरं खर्च. आणि जर समजा भाडं तुम्हाला मिळालं तर उत्पन्न, म्हणजे 2 अर्थ झालं का नाही. दिलं तर खर्च होते आणि मिळालं तर उत्पन्न होते. म्हणजे ही एक तर नावेला पण येऊ शकतं किंवा जमाला पण येऊ शकतं, आणि सगळे पद त्याच्यातच येईल इथं. पुन्हा नंतर हे क्लिअर झालं भाड्याचं, दिलं तर खर्च आहे आणि आपल्याला मिळालं तर उत्पन्न आहे. नंतर नेक्स्ट काय बरं, कसर. कसर म्हणजे काय म्हणतो आपण, डिस्काउंट. कसर म्हणजे काय, डिस्काउंट. आपण एखाद्या कस्टमरला जर डिस्काउंट दिलो, समोरच्याला डिस्काउंट दिल्यानंतर आपलं काय बरं, ते खर्च आहे, आपण पैसे काटून घेतलो ना त्याच्याकडून. आणि जर समजा आपल्याला एखाद्यानं जर डिस्काउंट दिला तर आपलं काय असेल, उत्पन्न. आपण दुसऱ्याला दिलो तर खर्च आहे, आणि आपल्याला दुसऱ्याकडून डिस्काउंट मिळालं तर उत्पन्न आहे. 2 क्लिअर झाले. नंतर नेक्स्ट काय बरं, व्याज. आपण लोकाला व्याज दिलो तर ते आपलं काय बरं, खर्च. सिंपल ध्यानात ठेवा. किस्सा आहे तुम्हाला सर्वांना, तुम्हाला पर्स आहेत, बरोबर आहे ना. पर्स ध्यानात ठेवा. पर्समधून जर पैसे जात असतील तर भारी वाटते का आपल्याला, नाही. पर्समधून जाईल याचा अर्थ आपलं काय बरं, खर्च आहे. आणि पर्समध्ये पैसे गोळा होईल तर आपलं काय असतं, ते उत्पन्न असतं. मग सेम त्याच पद्धतीनं व्याज दिल्यानंतर आपले पैसे जायलेत ना, जवळून जायलेत, मग गेल्यानंतर आपलं काय बरं, ते खर्च आहे. आणि जर समजा आपल्याला व्याज मिळालं तर आपलं काय असेल मग, उत्पन्न. पुन्हा नंतर नेक्स्ट काय बरं, कमिशन. आपण दुसऱ्याला कमिशन दिल्यानंतर आपलं काय बरं, खर्च. आणि तेच कमिशन आपल्याला मिळाल्यानंतर उत्पन्न. लक्षात राहील ना. पुन्हा नंतर शेवटचं पद काय बरं, बुडीत कर्ज. आपलं एखाद्यानं बुडविलं, पैसा बुडवतोय का नाही, आपलं एखाद्यानं जर बुडविलं तर आपलं काय बरं, ते खर्च. आणि आपण दुसऱ्याचं बुडविलं तर उत्पन्न. पण बुडवायचं नाही आपण, आलं लक्षात. म्हणजे ही 5 पदांचे 2 अर्थ होईलेत का नाही, दिलं तर खर्च आहे आणि आपल्याला मिळालं तर उत्पन्न आहे. पण ही 5ची पण पदं एकाच ठिकाणी येणार आहेत बरं का. हे 5ची पण भाडं असेल, कसर असेल, व्याज असेल, कमिशन असेल किंवा बुडीत कर्ज असेल, ह्या गोष्टी उत्पादन करते वेळेस होत नाही. भाडं रोज उठून देताव का, किंवा डिस्काउंट रोज उठून देताव का, व्याज रोज उठून भेटणार आहे का, नाही. हे कधी गोष्टी होईलेत बरं, आपले वर्षाच्या शेवटी, बरोबर आहे ना. कधी, वर्षाच्या शेवटी. मग ती प्रत्यक्ष झाली का अप्रत्यक्ष झाली बरं,
अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष म्हणल्यास ही पद ही पाचही पण पांडव व्यापारला येतील का नफा तोट्याला येतील बरं? नफा तोट्याला येतील. एवढं तर ध्यानात राहील ना. मग आता जर समजा तिथं जर नावेला जर असतील पद तर नफा तोट्याच्या नावेला, आणि तिथं जर जमाला असतील तर नफा तोट्याच्या जमाला दाखवायचे. तर आलं लक्षात? लिहून घ्या पद सेपरेटली, लिहा सरळ सरळ. अप्रत्यक्षाची पदे आपल्या भाषेत काय? 5 पांडव आपले. महाभारतामधले 5 पांडव आणायचे काही तर नाही, हे 5च अलग काढला. कारण हे 5 पद एकतर तेरीच्या नावेला पण येऊ शकतात किंवा तेरीच्या जमाला पण येऊ शकतात. नावेला आलं याचा अर्थ दिलो खर्च, आणि जमाला आलं याचा अर्थ मिळालं उत्पन्न. आणि ही 5 पदं एक्झाममधल्या प्रत्येक क्वेश्चन्समध्ये आहेत बरं का. तुम्ही कुठलेही क्वेश्चन पेपर काढा त्याच्यामध्ये या 5 पैकी 2-3 तर पदं असणारच. आलं लक्षात? मग चला आता आपल्याला सध्या कोणत्या पदावर आलतो आपण? बुडीत कर्ज. मग आता सध्या ते तेरीच्या कोणत्या साईडला आहे बरं? नावेला आहे का जमाला आहे बरं? मग नफा तोट्याचे कुठे येईल ते आता? नावेला. दाखवा मग इकडं. बुडीत कर्ज किती रुपये बोंबला? 400. फक्त एवढंच बुडविलेत का आपले? ओके. हा नेक्स्ट, छपाई आणि लेखन सामग्री काय राहिले का? नाही, त्याला टिक करायचं नाही. आपण कशाला टिक केला? बुडीत कर्ज कशावर आकारतो म्हटलं आपण? ऋणकोर आकारतो. त्याला एक्सप्लेन नंतर करतो. हे डायरेक्ट लिहा, आणि आजू खाली आपण नवीन म्हणून लिहिला तरी चालते, किंवा ह्याच्यामध्ये प्लस जरी केला तरी चालते. 2 पद्धती असतात. आपण एक पद्धत शिकणार आहोत आज. उद्या दुसरी पद्धती सांगतो. मग झालं. नेक्स्ट काय बरं? छपाई व लेखन सामग्री. छपाई व लेखन सामग्रीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके. मग स्टेशनरी म्हणजे वह्या पेना. उत्पादन करते रोज उठून आपल्याला वह्या पेना लागतात का? नाही. कधी लागतात? एकतर महिन्याला किंवा वर्षाला. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? अप्रत्यक्ष. रोज म्हणलं की प्रत्यक्ष, आणि महिन्याला किंवा वर्षाला म्हणलं की अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला दाखवू का नफा तोट्याला बरं? नफा तोट्याला दाखवा. मग छपाई आणि लेखन सामग्री किती आहे? 4000. झालं. नेक्स्ट, माधुरी या मजुरी. मजुरी ही कधी देत असतो आपण? रोजच्या रोज. कामगारांना रोजच्या रोज द्यावं लागतं ना आपल्याला, बरोबर आहे. आणि पगार रोज देताव का? पगार ही महिन्याला किंवा वर्षाला देतो आपण. मजुरी ही रोजच्या रोज द्यावं लागते. मग रोजच्या रोज देतो म्हणल्यानंतर ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? का? प्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? लिहा मग. मजुरी. इनरला का आउटरला बरं? इनरला. टिक केला असाल तर त्याला आतमध्ये लिहा. किती? 3000. आणि त्याला 2 ओळी सोडा. टिक असेल तर इनर, नसेल तर आउटर. नेक्स्ट, वेतन. वेतनला दुसरा शब्द काय? पगार. माहित नसेल तर लिहून ठेवायचं. वेतन म्हणजे काय? पगार. मग आता पगार रोजच्या रोज देतो का? नाही. महिन्याला किंवा वर्षाला देतो. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? नफा तोटा. दाखवा मग. वेतन. तिथं वेतन म्हणलं तरी वेतन म्हणा, पगार म्हटलं तर पगार म्हणा. इनर का आउटर? किती? 5000. चलो अच्छे बच्चे. नेक्स्ट. ओके. काल वाहन व्यय 2 प्रकारचे सांगितलं होतं. एक असतं खरेदीवरील, बरोबर आहे, आणि दुसरं असतं विक्रीवरील. वस्तूचं उत्पादन करते वेळेस आपल्याला कच्चा माल व्यवसायात आणतो तेव्हा खरेदीवरील वाहन व्यय. वाहन व्यय म्हणजे काय तर खर्च, भाडं. गाडीचं भाडं द्यावं लागतं का नाही आपल्या दुकानात वगैरे काय माल आणायचं म्हणल्यावर? मग हे उत्पादन करते वेळेस येलं. आणि विक्री कधी असतं बरं? आपण वस्तूचं उत्पादन करून पॅकिंग करून मग पुन्हा विक्री करणार असतो ना. मग ते उत्पादनाच्या नंतर कोणतं येले? विक्रीवरील येले. आलं लक्षात? मग सिंपल कसं ध्यानात ठेवायचं? खरेदीवरील म्हणलं की काय म्हणायचं त्याला? प्रत्यक्ष. काय म्हणायचं? आणि विक्रीवरील म्हणलं की अप्रत्यक्ष. आलं लक्षात? मग आता खरेदीवर विचारले का विक्रीवर विचारले? मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? लिहा मग. खरेदीवरील
वाहन व्यय, व्यय याचा अर्थ काय? खर्च, भाडे. किती बोमलाल? 4000 लिहा. कळकालय तर की. हा नेक्स्ट विक्री परत. विक्री परत हे नेहमी कशातून वजा केलं जातं? विक्रीमधून. जेस्तेचं परत जेस्तेच्या ह्याच्यातूनच मायनस करायचं. आलं लक्षात? विक्री परत विक्रीमधून आणि खरेदी परत हे खरेदीमधून करतो आपण. मग आता विक्री परत विक्रीमधून करायचं, पण विक्री पद कंपल्सरी कुठे येते म्हणतो? व्यापारच्या जमाला. अगोदर लिहा इथं पद विक्री म्हणून पद मायनस परत. किती रुपये परत विक्री परत? 2000 लिहा. नेक्स्ट उचल. कुणाला? नाही ना? हां, शिल्पाला उचलायचं का? ओके बा. उचल. उचल हे नेहमी कशातून वजा केलं जातं? कशातून? भांडवलातून. भांडे आठवतात का घरचे? रुकवतात भांडे देतात का नाही? हां, उचलतेच त्याच्या भांड्यांतूनच मायनस करायचं. मग भांडे कंपल्सरी कुठे येत असतात? भांडे द्यावं लागते ना नवरीला, द्यावं लागते. द्यायचं म्हणल्यास कुठे येईल ते? देयताला. यायचं म्हणलं की संपत्ती आणि द्यायचं म्हणलं की देयता. ओके, दाखवा मग इथं अगोदर भांडवल पद लिहा. भांडवल कोण कोण आहेत? नाव घ्या. शिल्पा आणि कटरीना. अगोदर लिहायची कशी ती ध्यानात ठेवा. आता शिल्पाची उचल तीच तिच्या ह्याच्यातून मायनस. शेवटी लिहितोय उचल किती? शिल्पाची उचल किती आहे? 2000. मांडणी अशाच पद्धतीने यावी. नंतर नेक्स्ट कटरीना वहिनीचं किती आहे? मायनस उचल किती आहे बरं? 3000. मध्ये भांडवल आणि ती शुद्ध नफा तोटा प्लस मायनस करण्यासाठी 3-4 ओळी सोडा आणि नंतर शेवटी केलो. हे पुसू का मुडू? साफ करतो. झालं? हां, चलो. नंतर नेक्स्ट काय? कसर. 5 पांडवांमधलं आहे का नाही? आताच 5 पांडव सांगितलो का? ओके, 5 पांडवांमध्ये काय आले आपलं आता? कसर. आता कसर इथं कोणत्या साईडला बरं? तेरीच्या कोणत्या साईडला आहे बरं? ते कुठं आहे? नावेला आहे. मग कसर ती 5 पांडव प्रत्यक्षाचे आहेत का आपले अप्रत्यक्षाचे आहेत बरं? अप्रत्यक्षाची 5 पांडव होते, बरोबर आहे ना? मग आता अप्रत्यक्ष म्हणले व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? नफा तोट्याला. मग नफा तोट्याच्या कोणत्या साईडला दाखवून? नावे का जमाला? नावेला. 5 पांडव जर तेरीच्या नावेला असतील तर नफा तोट्याच्या नावेला, जमाला असतील तर जमाला. दाखवा मग इथं कसर किती? 2030 का? अच्छा, तुम्हाला असं आकडे वाचता येणार म्हणून तर तुमच्या घरचे मम्मी पप्पा तुम्हाला पैसे देत नाहीत. जास्त दिले की तुम्ही भांबावून जाता. नेक्स्ट वाचा. तिथं शब्द काय विचारले? फक्त शाहरुखला म्हणले. तुम्ही शाहरुख खानला गेलात लगेच. कसं करावं बरं? शाहरुखला अग्रिम. ओके, अग्रिम याचा अर्थ काय? अग्रिमचा अर्थ ध्यानात ठेवा. अग्रिम म्हणजे आगाऊ. लय आगाऊ आहे म्हणताव का नाही आपण? हां, त्याच्यातलं आगाऊ. ओके, अग्रिम म्हणजे काय? आगाऊ. मग आता इथं शाहरुख खानला आपण आगाऊ किती दिलाव? किती दिलाव? 10,000. कधी कधी बघा व्यावसायिक आहोत आपण सध्या पण व्यावसायिकच आहोत. कधी कधी तुम्ही तुमच्या फ्रेंडला एक्स्ट्रा पैसे देता का नाही? कधी देऊन माहीत नाही, पण हो हो म्हणाला आहे की नाही आम्ही. ओके, आपण आपल्या फ्रेंडला म्हणा किंवा शाहरुख दादा आपला फ्रेंड आहे, त्याला आपण काय केलं? एक एक्स्ट्रा दिलो, एक 10,000 रुपये काय केलं आपण एक्स्ट्रा. अग्रिम याचा अर्थ काय? आगाऊ. आगाऊ देतो का नाही आपण कुणाला पण? मग आगाऊ दिल्यानंतर त्याला सोडून देताव का? परत भविष्यात त्याच्याकडून कधी ना कधी घेणार आहोत ना, म्हणजे ते आपल्याला मिळणार आहेत. मग मिळणार आहेत म्हणल्यानंतर ही आपली भविष्यातील काय असेल? देयता का संपत्ती? संपत्ती. दाखवा मग संपत्तीला. शाहरुखला, ह्याला 4 ओळी सोडा बरं का रुणकोला. शाहरुखला अग्रिम पूर्ण शब्द लिहा तुम्ही. फक्त खान लिहू नका, मनाने होतंय. किती रुपये? 10,000.
काय म्हणते नेक्स्ट, हस्तस्थ रोख. हस्तस्थ रोख असेल किंवा त्याच्या खाल्लं लगेच कोणता आहे बरं, बँकेतील रोख असेल. हस्तस्थ याचा अर्थ काय, हातातील म्हणजे आपल्या खिशातील पैसे. ओके, आणि बँकेतील पैसे हे आपण भविष्यात कधी ना कधी वापरणार असो ना. खिशातले पैसे आज कागद होते का, ती रद्दी आहे का आपल्यासाठी, टाकून देता का दुसऱ्या दिवशी, नाही. खिशातले पैसे असतील किंवा बँकेतले पैसे असतील हे आपल्यासाठी काय आहे, ती आपली संपत्ती. दाखवा मग इकडं, हस्तस्थ रोख. रोख का रोग, रोख. किती, 20,000. नेक्स्ट कोणता आहे बरं, बँकेतले पण पैसे आपली काय आहेत बरं, ती संपत्तीच आहे ना. बँकेतील रोख फक्त, अरे अरे अवघड आहे एवढे तर पोराला काही छापलं लागते, आहे की नाही रे बघा. नंतर नेक्स्ट, व्याज. 5 पांडव सांगितलो, 5 पांडव परत सांगतोय, पाठ करा. 5 पांडव आपले कोणकोणते आहेत बरं, भाडे, कसर, व्याज, कमिशन आणि बुडीत कर्ज. ही 5 पांडव जर तेरीच्या नावेला असतील तर नफातोट्याच्या नावेला, आणि तेरीच्या जमाला असेल तर नफातोट्याच्या जमाला. दाखवा मग, व्याज किती बोमलाल, 1,000. अच्छा, आज लय पांडवावर भर आहे इथं. हां, कमिशन. कमिशन पण 5 पांडवामधलंच आहे ना. मग आता ही तेरीच्या कोणत्या साईडला आहे, नावेला आहे का जमाला आहे, नावेला आहे. तर नफातोट्याच्या कुठे येईल मग ते, नावेला. दाखवा मग इकडं, काय लिहू, कमिशन 2,000. मला सांगा, नावेला येले त्याचा अर्थ दिलं का मिळालं बरं, नावेला येले त्याचा अर्थ काय, दिलं का आपल्याला मिळालं, दिलं. कारण नावे बाजू कशाची असते आपली, खर्चाची. खर्च म्हणल्यास दिलं, आणि जमा बाजू ही आपली कशाची असते, उत्पन्नाची. मिळालं तर इकडे येणार. नंतर नेक्स्ट बोमला, अधिकार शुल्क. शब्द ध्यानात ठेवा बरं का, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सुद्धा. अधिकार शुल्क लिहून घ्या. प्रत्येक पदाचं विश्लेषण सांगायला समजायले तर की. हां, अधिकार शुल्क म्हणजे रॉयल्टी. काय म्हणतो त्याला, रॉयल्टी. ओके, मग आता शेतकऱ्यांचीच लेकरं आहोत आपण. शेतकऱ्यांना विचारा, रॉयल्टी कधी भरलं जातं. विहीर वगैरे खणतो आपण, बरोबर आहे ना. आपली जमिनीवर मालकी हक्क फक्त 7 फुटापर्यंत असते बरं का. किती फुटापर्यंत असते, 7. त्याच्या खाली जर म्हटलो आपण तर आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावं लागत असतं. म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा कुठलीही आपल्या तिथले जी काही सरकारी संस्था आहेत त्यांची आपल्याला परमिशन घ्यावं लागत असतं. उदाहरणार्थ आपल्याला खडी केंद्र टाकायचं आहे, खडी केंद्र माहीत आहेत, ओके. किंवा नदीतून वाळू उपसा करतात बघा, वाळवून विकतात, तर ते लोक काय भरत असतात, तर ते रॉयल्टी भरतात. काय भरतात ते, रॉयल्टी भरत असतात. ओके, पण ती रॉयल्टी बघा आपल्याला कधी भरायचं असतं, तर ते उत्पादन करण्याच्या अगोदरच भरावं लागत असतं. करते वेळेस सुद्धा म्हणाली का मी, नाही, अगोदर भरल्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही. मग ही कधी उत्पादन करते वेळेस समजायचं ना आपल्याला, अगोदर भरतोय म्हणल्यानंतर. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष भर, प्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष म्हणल्यास उत्पादन करते वेळी का नंतर, आपलं सॉरी, प्रत्यक्ष म्हणल्यास कुठे, व्यापार का नफा तोटा, व्यापारला. दाखवा मग, अधिकार शुल्क. इनर काउंटर, इनरला किती, 2,000. नेक्स्ट, खरेदी. खरेदी कंपल्सरी कुठे येते, व्यापारच्या नावेला. दाखवा इथं, खरेदी किती रुपये, 50,000. पण इकडे जमा साईडला परत आहे का, एकदा चेक करा बरं. खरेदी परत आहे ना, त्यासाठी त्याला इनरला दाखवा. किती रुपये बरं, 5,000. हां, नेक्स्ट झाली. नावेची नावेला, दुसरीकडे कुठे आली बरं, संपत्तीला. अपवादात्मक पद्धतीस त्यांच्या ह्याच्यातून मायनस केलो. आता नंतर नेक्स्ट कोणती बाजू आहे आपली, जमा बाजू. आता जमा बाजूची पद कुठं बरं, संबंधित खात्याच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का, नाही. जमाची जमानी देयता. तर पहिलं काय बरं, भांडवल. आता आपण भांडवल पद लिहिलाव का, लिहिलाव. आता त्यांची फक्त अमाऊंट लिहायची राहिली आहे. शिल्पावहिनीचं किती लिहू, किती, 45,000. आणि कटरीना काकूचं 45,000. समानच आहे. हा, नेक्स्ट
विक्री. आता जसं हे पद ऑलरेडी लिहिलो होतो, फक्त अमाऊंट भरलो ना, तसं आपण विक्री सुद्धा ऑलरेडी लिहिलो का? हां, विक्रीची अमाऊंट किती बरं आता का म्हणालो की हां असं जरा खात्यापित्या खर्च 1,20,000. त्याच्यातून किती मायनस करायचे तर 2,000 मायनस करून आउटरला 1,18,000 लिहा. नेक्स्ट देय विपत्र. विपत्र याचा अर्थ काय? बिल. ओके, विपत्र म्हणजे काय? बिल. ओके, आणि विपत्राचे दोन प्रकार असतात. पहिलं असतं प्राप्य आणि दुसरं असतं देय. ओके, बिलाचे किती प्रकार आहेत आपल्याला? दोन. पहिलं प्राप्य विपत्र आणि दुसरं देय विपत्र. प्राप्य याचा अर्थ येणं, मिळणार आहे आपल्याला. देय याचा अर्थ काय? देणं. शब्दामध्येच आहे ना. येणं म्हणल्यास आपली काय असते? संपत्ती. आणि देय म्हणजे देणं. देणं म्हणल्यास कुठे येईल ते? देयता बाजूस. मग आता प्राप्य विपत्र आहे का देय विपत्र आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये? मग देय म्हणल्यास कुठे येईल? देयताला. लिहा मग इकडे देय विपत्र. बोंबला किती आहे? 17,500. ओके, फास्ट तर होईना ना? हां, अधिकोष अधिविकर्ष. अधिकोष अधिविकर्षी तुम्हाला काल व्याख्या सांगितलं होतं. अधिकोष म्हणजे काय? ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. अधिकोषला बँक असे म्हणतो बरं का आपण. अधिकोष म्हणजे अधिकोष अधिविकर्ष याचा अर्थ काय? बँक, ओव्हरड्राफ्ट म्हणा किंवा अधिविकर्ष म्हणा. ओके, मी शॉर्टकट लिहितोय. अधिकोष म्हणजेच बँक. लिहिलो. बँक अधिविकर्षची व्याख्या काय म्हणतो आपण? एमसीक्यू मध्ये विचारतात. बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. कोणतं? बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. मग तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ती भविष्यात परतफेड करावी लागते का नाही आपल्याला? म्हणजे द्यायचंय ना आपल्याला. मग द्यायचं म्हणल्यास तिकडे देयता का संपत्ती? देयताला दाखवा मग इथं. अधिकोष अधिविकर्ष किती बोंबला? 10,000. ओके, टाइम झाले नाही ना? अच्छा, आज आहे म्हणावं. जायचं असेल जेवायला आहे की नाही? हा, नंतर नेक्स्ट बोंबला खरेदी परत. हे नेहमी कशातून मायनस? आणि विक्री परत कशातून? विक्रीमधून. कारण मग आता खरेदी परत, भरत या परत, मायनस परत. किती बोंबला? अमाऊंट 1,480. वजा करून बघा बरं आता आउटरला किती येते. किती अमाऊंट आहे बरं? हां, सांगालात का? हां, किती? 49,520 झालं. नंतर धनु. हां, विविध धनको. धनको म्हणजे काय बरं? आपण सावकार. सावकाराचे पैसे आपल्याला कधी ना कधी द्यावं लागत असतं. आलं लक्षात? सावकाराचे द्यायचे म्हणल्यानंतर ती देयता का संपत्ती बरं? देयता. दाखवा मग इकडे देयताला. विविध धनको. किती? 22,000. बँक कर्ज. आता इथं वरी पण आपण काय म्हणलो बरं? अधिकोष अधिविकर्ष म्हटलो का नाही? आणि आता खाली काय म्हटले बरं? बँक कर्ज. दोन्ही पदांमध्ये फरक काय बरं? ती पण बँकेकडून घेतलेलं कर्जच आहे म्हणलो ना, बरोबर आहे. अल्प मुदतीचं वाक्यामध्ये सांगितलं होतं बा. अल्प मुदत म्हणजे काय? 6 महिन्यासाठी वगैरे 7 महिन्यासाठी. 1 वर्षाच्या आतलं कर्ज असेल तर त्याला बँक अधिविकर्ष म्हणतो. अल्प मुदतीचं आहे. पण असे काही कर्ज असतात बा, आपण घरावर वगैरे कर्ज काढतो का नाही, किंवा गाडीवर वगैरे 1 वर्षाच्या पुढलं कर्ज असेल तर त्याला बँक कर्ज म्हणायचं. आणि 1 वर्षाच्या आतल्याला काय म्हणतो आपण? अधिकोष अधिविकर्ष म्हणत असतो. ओके, पण बँकेचं कर्ज असेल किंवा कसलं का कर्ज असणार, शेवटी काय आहे ते आपल्याला द्यावं तर लागणार आहे, बरोबर आहे. मग द्यायचं म्हणल्यास कुठं? देयता का संपत्ती? देयता. दाखवा मग इथं. बँक कर्ज किती? हा बोलू का नग? 15,000. तुमच्या घरचे पैसे आणून द्यायला इथं नाही. मग असं मोठ्यानं सांगायला काय जाईल आपल्याला? नेक्स्ट संशयित कर्ज
निधी, संशयित कर्ज निधी म्हणजे बुडीत कर्जाचंच नाव आहे बरं का. एकाच लेकराचे 2-3 नाव असतात माहिती आहे ना. शाळेत एक नाव असतं, घरी एक नाव असतं, मैत्रिणी वेगळंच बोलते त्याला, मित्र वेगळंच नाव ठेवलेलं असतं, असते का नाही. तसंच ही कुणाचं नाव आहे, बुडीत कर्जाचं नाव आहे. आलं लक्षात. बुडीत कर्ज कशामधलं होतं, आपलं 5 पांडवांमधलं होतं का नाही. तेरीसच्या नावेला असेल तर नफातोटीच्या नावेला, आणि तेरीसच्या जमाला असेल तर नफातोटीच्या जमाला. दाखवा मग. संबुक शॉर्टकट लिहा. ह्याला 2 पद्धतीने लिहिता येते बरं का. एकतर जमाला जरी दाखवलं तरी चालते, किंवा ते इकडं जमाचं इकडं केलं तर मायनस होतंय. कसं, 10वीचं मॅथ आठवते का, 10वीचं मॅथ आठवते का सांगा मला. 10वीला गणित होतं तुम्हाला. इकडं लक्ष द्या. लगेच जरा ही केलं की लगेच चूचूक करता आहे की नाही. समीकरण होते माहिती आहे ना 10वीला. हां, आपल्याला बरोबर चिन्ह असते बघा. असलंच असते का आगळं वेगळं असते. इकडं जर समजा प्लस असेल तर इकडून इकडं जाताना काय होते ते मायनस. इकडं जर समजा गुणाकार असेल तर तिकडं जाताना काय होणार ते भागाकार. बरोबर आहे. आठ 48,520 येते का. लिहा. काही जण आता तसंच लिहिलं असेल आहे की नाही. त्याला असं थुका लावा आणि पुन्हा तिथं व्यवस्थित लिहून घ्या, चूक दुरुस्त करून घ्या. कारण खोडरबर तर चलत नाही, पेननं लिहिलं आपण, थुक्यानं सगळं जातं. नेक्स्ट. हां, कोणतं पद्धत सांगाल तुम्ही. संशयित कर्ज निधीचं. लक्ष द्या इकडं. डिस्टर्ब झालं की असं डिस्टर्ब होते. एक साईडला जर समजा प्लस असेल, 10वीचं गणित माहीत आहे की, प्लसच्या इकडून जर समजा बरोबर असेल तर तिकडं जाते वेळेस काय होत असतं, आणि इकडे जर गुणाकार असेल तर भागाकार, आणि तिकडून अगोदर वजाबाकी होता, आता नंतर जाते वेळेस काय होत असतं, वजाबाकी म्हणल्यास बेरीज होते. हे लक्षात राहते ना. सेम त्याच पद्धतीनं. आता मी काय म्हणलो बरं, तिथं जमाला होतं हे संबुक, तर इथं पण नफातोटीचं कुठं लिहिलो, जमाला. किती रुपये अमाऊंट आहे बरं, 1,000. लक्ष द्या इकडं. किती रुपये, 1,000. तिथं जमाला होतं, जशाच तसं त्याला 5 पांडवांमधलं समजून कुठं लिहिलो मी, नफातोटीच्या जमाला. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत कोणती, जर समजा आता तुम्हाला कॉलेजमध्ये वेगळी सांगितली असतील, इकडं लिहायचं, बरोबर आहे ना. आता ह्याला कसं करायचं का, इकडं नफातोटीचे कोणत्या साईडला बरं, 30,000 रुपये जमाला आहे. मग आता इकडून जमाकडून इकडं नावेला येतं, आणि इथं प्लसमध्ये आहे ना आपला अमाऊंट, बरोबर आहे. मग इकडून जर समजा जमाकडून इकडे नावेला जर येईल तर इकडं काय होईल बरं, ती मायनस होते. लक्षात आलं ना. काय केलं, इथं 1,000 रुपये प्लसमध्ये आहे, इकडून मला बरोबरचे इकडं आणायचे, याचा अर्थ काय होईल बरं, ते मायनस होते. मग तुम्ही इथं मायनस सुद्धा केलं तरी चालते. कशामधून, बुडीत कर्जामधून. मग हे एवढं करत बसणार आहो का, सरळ सरळ लिहून टाकायचं. आलं लक्षात. नंतर नेक्स्ट बोंबला. प्राप्त व्याज. नुसतं जरी व्याज म्हटलं असं तरी आम्ही आता सोडविलोच असतो म्हणावं, आहे की नाही. ओके. 5 पांडवांमधलंच आहे का व्याज. ओके. 5 पांडव व्यापार खात्याला येतात का नफातोटा खात्याला येतात, नफातोटा खात्याला. 23च्या नावेला असतील तर नफातोट्याच्या नावेला, 23च्या जमाला असतील तर नफातोट्याच्या. मग आता ते कोणत्या साईडला आहे, मग मी कुठं लिहू, कुणाच्या. हां, असंच डिटेलमध्ये सांगत चला मला. प्राप्त व्याज किती रुपये, 1,500. लिहा. लिहिलो. आता राहिले काय बरं आपलं, समायोजन. उद्या बघायची मग.